ट्रेन तिच्या वेगाने प्रगतीच्या माहेरच्या गावाच्या दिशेने चालली होती. प्रगती 13 वर्षानंतर तिच्या माहेरी चालली होती, कारण तिच्या वडिलांकडे फार कमी वेळ राहिला होता. प्रगतीने डोळे झाकले आणि तिच्या डोळ्यासमोर 13 वर्षापूर्वीच्या आठवणी येऊ लागल्या. मोहन, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. हा छोटी मालकीण, काय बोलायचं आहे? माझ्याकडे तुमचं काही काम आहे का? मोहन, आपण दोघं लहानपणापासून मित्र आहोत ना, हे तुला माहीत आहे ना? पण मोहन, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या बाबाने माझं लग्न दुसरीकडे जमवलं आहे, परंतु मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही, कारण तो माणूस लफडेखोर आणि दारुडा आहे. प्रगती मोहनला म्हणाली, छोटी मालकीण, मी तुमच्यासाठी काय करू? मी तुमच्यासाठी जीव सुद्धा द्यायला पण तयार आहे. मोहन प्रगतीला म्हणाला, मोहन, मी आज संध्याकाळच्या 6च्या ट्रेनने पळून जाण्याचा विचार केला आहे. तू पण माझ्यासोबत पळून चल, नाहीतर बाबा जबरदस्तीने त्या माणसासोबत माझं लग्न लावून देतील. तू तुझ्या घोड्याचा टांगा तयार ठेव. मी तुला गावाच्या बाहेर लिंबाच्या झाडाखाली 5 वाजता भेटेल. पण छोटी मालकीण, असं कसं आपण पळून जायचं? आपल्या गावात एकच टांगा आहे. जर आपण ट्रेनने पळून गेलं तर माझ्या टांग्याचं काय होईल? ती तर स्टेशनवरच राहील. अरे मोहन, पैशाचं टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. आणि राहिली गोष्ट तुझ्या टांग्याची, तर तुझा मित्र धनाजी आहे ना, त्याला आधी स्टेशनला पाठव, कारण तो नंतर तुझा टांगा वापस घरी घेऊन येईल. आणि हो, माझा एक कॉलेजचा मित्र आहे, तो आपल्याला ट्रेनमध्येच भेटेल. बोल मोहन, माझ्यासाठी तू एवढं करशील का? प्रगतीने मोहनला प्रश्न केला. मोहन तिला म्हणाला की, छोटी मालकीण, मी तर तुम्हाला आधीच म्हणालो आहे ना, तुमच्यासाठी मी जीव द्यायला पण तयार आहे. तर मग मला प्रश्न विचारू नका. मी तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहे. ठीक 5 वाजता मी माझा टांगा घेऊन गावाच्या बाहेर लिंबाच्या झाडाखाली नक्कीच येईल. आता तुम्ही जावा आणि तयारी करा. मोहन, फक्त तूच आहे जो मला नरकातून जाण्यापासून वाचवू शकतो. असं म्हणताच प्रगतीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती तेथून तिच्या रूममध्ये गेली. मोहन प्रगतीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसला. ठीक 5 वाजता प्रगती तिच्या बॅगेसकट प्रगती टांग्यामध्ये बसली होती. मोहन, तुला भीती तर वाटत नाही ना? नाही छोटी मालकीण, जर तुम्ही सोबत असेल तर मला घाबरण्याची काहीच गरज नाही. पण मोहन, तू माझ्यासोबत आल्यावर तुझ्या आईबाबाचं आणि तुझ्या बहिणीचं काय हाल होतील? छोट्या मालकीण, तुम्ही माझ्या आईबाबाचं आणि माझ्या बहिणीचं टेन्शन घेऊ नका. मी त्यांना माझ्या आत्याच्या घरी दुपारीच लावून दिलं आहे. आपल्याला आता लवकर स्टेशनला पोहोचावे लागेल. आतापर्यंत तुमच्या घरच्यांना सगळं काही माहीत झालं असेल. तुमचे चुलत भाऊ आणि तुमचे वडील सरपंच काका नक्कीच तुम्हाला शोधत स्टेशनला येत असतील. त्याआधी आपल्याला स्टेशनला पोहोचावे लागणार आहे आणि ट्रेन पकडावी लागणार आहे. मोहन त्याचा टांगा पळवत म्हणाला, मोहन, आता स्टेशन लवकरच येईल. तुला माहित आहे ना, आपण दोघं लहानपणापासूनचे मित्र आहोत. त्यामुळे आपण एकमेकांना काही पण मागतो आणि आपण कोणताही विचार न करता ती गोष्ट आपल्या मित्राला देऊन टाकतो. हा छोटी मालकीण, मला माहित आहे तुमच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे आणि तुम्ही पण माझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. मित्रामध्ये हे सगळं चालतं. आणि हो मोहन, आणि ह्याआधी मी तुला काहीच मागितलं नाही. पहिलीच वेळ आहे जी मी तुझ्याकडून काहीतरी मागत आहे. मोहन, मी तुझ्यासोबत पळून जात नाही. ट्रेनमध्ये माझ्या कॉलेजमधला मित्र आहे, त्याच्यासोबत मी पळून जाणार आहे. तो कॉलेजमध्ये माझ्यासोबत शिकत होता. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि तो पण माझ्यावर खूप प्रेम करतो. मोहन, प्लीज मला माफ कर. मी तुझं मन दुखवलं आहे. तुला खोटं बोलून इथं घेऊन आले. मोहन, मला माहित आहे मी पळून गेल्यावर माझ्या घरचे तुला खूप त्रास देतील. तू काही पण करून स्वतःला वाचव. मी काही दिवसांनी तुला भेटायला नक्कीच येईल. तू तुझ्या मित्रासोबत धनाजी सोबत पळून जा. आणि हो मोहन, मी तुझ्यावर कधीच प्रेम करत नव्हती. मी एक मित्र म्हणून तुझ्याकडे पाहत होती, त्यामुळे मला माफ कर. प्रगती इमोशनल होऊन मोहनला म्हणाली, हे बघा छोटी मालकीण, स्टेशन आलं आणि 10 मिनिटातच ट्रेन येईल. मी तुम्हाला पटकन ट्रेनमध्ये चढवून देतो. आणि छोट्या मालकीण, माझी काळजी करू नका. माझ्यासोबत अजून
3 मित्र इथे स्टेशनला आहेत आणि हो मी पण तुमच्याकडून एक मागत आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या, नेहमी आनंदात राहावा आणि कधी ना कधी गावाकडे नक्की या. मला वचन द्या छोट्या मालकीन, मला वचन द्या. मोहन, मी तुला वचन देते की मी नक्कीच माघारी तुला भेटण्यासाठी या गावात येणार आहे. प्रगती रडत मोहनला म्हणाली, छोटी मालकीन, ट्रेन आली आहे, पटकन ट्रेनमध्ये बसा. मला असं वाटत आहे की तुमचे वडील आणि तुमचे चुलत भाऊ आसपास कुठेतरी आले आहेत. प्रगतीने बॅग वरती ठेवली आणि प्रगती पण चढली आणि हळूहळू करत ट्रेन तिच्या मार्गाने निघून गेली. अचानक ट्रेन थांबल्याने प्रगती आठवणीतून बाहेर आली. प्रगतीने पाहिलं की तिच्या गावचं स्टेशन आलं होतं. प्रगती ट्रेनमधून उतरली आणि गावाकडे जाण्यासाठी निघाली. प्रगतीने इकडे तिकडे पाहिलं, तिला तिथं 2 रिक्षा आणि तिला एक टांगा दिसला. प्रगतीने पाहिलं की तो टांगा मोहनचा होता आणि मोहन त्या टांग्यात बसला होता. मोहन, गावाकडे चाललास? प्रगतीने मोहनला प्रश्न केला. अरे छोटे मालकीन, तुम्ही या ना, बसा. मी तर हा टांगा याच्यासाठीच इथे लावला आहे की कोणीतरी गावाकडे जाण्यासाठी येईल. मोहन आश्चर्याने आणि आनंदाने प्रगतीला म्हणाला. मोहन, तुझ्या एका डोळ्याला काय झालं आहे? प्रगतीने मोहनला पाहिलं तर मोहन खूपच खराब झाला होता. मोहनचं वय 30-35 वर्ष असेल, तरी पण तो म्हातारा झाल्यासारखा दिसत होता. प्रगतीने अजून एकदा विचारलं की मोहन, तुझ्या डोळ्याला काय झालं आहे? मोहन म्हणाला की खूप मोठी कहाणी आहे छोटी मालकीन, मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. तुम्ही गाडीत लवकर बसा, नाहीतर आपल्याला घरी जाण्यासाठी अंधार होईल. मोहन प्रगतीची बॅग टांग्यात ठेवत म्हणाला. मोहन, जेव्हा मी ट्रेनमध्ये बसून पळून गेली होती त्यानंतर काय झालं मला ऐकायचं आहे. आणि तू धनाजी सोबत 3 मित्रांना का घेऊन आला होता? मोहन थोड्या वेळ शांत बसला आणि म्हणाला की छोटी मालकीन, मला माहित होते की तुम्ही माझ्यासोबत पळून जाणार नव्हता. तुम्ही तुमच्या मित्रासोबत पळून जाणार होता. त्यामुळे माझ्यासोबत त्या 4घांना मी घेऊन आलो होतो आणि मला सोबतीला कोणीतरी पाहिजे, त्यासाठी माझे मित्र आले होते. अरे मोहन, तुला माहित होतं? तुला कसं काय माहित होतं? मोहन, तुला माहित होतं की मी दुसऱ्यासोबत पळून जाणार आहे, तरी पण तू तुझा जीव धोक्यात का घातलास? प्रगतीने हैराण होऊन मोहनला विचारले. छोटी मालकीन, तुम्ही एकदा एक पत्र टपाल पेटीत टाकण्यासाठी मला सांगितलं होतं, पण तुम्ही ते पत्र देताना नीट चिटकवलं नव्हतं. मी अडाणी आहे माहीत आहे, परंतु माझ्या बहिणीने मला थोडं थोडं वाचायला शिकवलं होतं. त्यामुळे त्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे ते मी सगळं वाचलं होतं. तुम्ही जेव्हा म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत पळून जाणार आहात, तेव्हा मला समजलं की तुम्हाला माझी गरज आहे आणि मी पण तुम्हाला हे कळून दिलं नाही की मला सगळं माहीत आहे. तुम्ही म्हणाला होता की तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे मी पण एवढी मोठी रिस्क घेतली. मी तुमच्या आयुष्यासाठी मी अजून पण जीव देण्यासाठी तयार आहे. प्रगती म्हणाली की का मोहन, तू का माझ्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे? मोहनने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला की कारण छोटी मालकीन, मी तुमच्यावर प्रेम करत होतो. त्यानंतर त्या दोघांमध्ये काही वेळ शांतता पसरली. पण मोहन, तुझ्या डोळ्याला काय झालं आहे? प्रगतीने खूप वेळा हा प्रश्न विचारला होता. छोटी मालकीन, तुमच्या मित्राबरोबर मी तुम्हाला ट्रेनमध्ये बसवलं आणि मग मी माझ्या मित्रांसोबत पळून जायला लागलो, कारण तुमचे चुलत भाऊ आणि वडील आम्हाला मारण्यासाठी आले होते. आम्ही पळत जाऊन गाव गाठणार होतो, कारण का गावात गेल्यावर माणसे आम्हाला मारून टाकून देणार नाहीत, आम्हाला वाचवतील. पण गावात पोहोचण्यासाठी थोडंच अंतर राहिलं होतं तेव्हा तुमच्या घरातील माणसांनी मला घेरलं. त्या लोकांनी मला खूप मारलं आणि एक काठी माझ्या डोळ्याला पण जबरदस्त लागली आणि त्यामुळे माझा एक डोळा फुटला. तुम्ही माझ्यासोबत पळून गेला ही खबर गावात आगीसारखी पसरली होती. सगळा गाव एका जागी गोळा झाला होता. गावातल्यांनी तुमच्या घरच्यांना समजावले की तुम्ही कोणासोबत तरी पळून गेला आहात आणि मोहन फक्त त्याचा पोटासाठी टांगा चालवतो. यामध्ये मोहनची काही सुद्धा चूक नाही. तेव्हा तुमच्या घरच्यांनी मला सोडून दिलं, पण तुमच्या वडिलांनी पंचायत बसवली आणि ते म्हणाले की मोहनच्या मदतीने माझी मुलगी पळून गेली, त्यामुळे तिच्याबरोबर गावाची इज्जत पण गेली. त्यामुळे याची शिक्षा म्हणून मोहनला त्याची जमीन सरपंचाकडे सोपवावी लागेल.
त्यामुळे मला मजबुरीने माझी जमीन तुमच्या वडिलांकडे ठेवावी लागली आणि तेव्हापासून मी आजटांगेने माझ्या घराचं पोट भागत आहे. मोहन, खरंच मला माफ कर. या सगळ्याला कारणीभूत मी आहे. माझ्यामुळे तुला तुझा एक डोळा आणि जमीन गमावावी लागली. मोहन, तुला किती मुले आहेत? छोटी मालकीन, ज्या माणसाला एक डोळा नाही आणि जमीन नाही त्या माणसाला कोण मुलगी देईल? काही गरीब स्थळे आली, परंतु तुमच्या भावांनी आणि वडिलांनी त्यांना घाबरून पळवून लावलं. तुमचे घरचे त्यांना हे सांगत होते की मोहनने आमच्या मुलीला पळवून लावण्यास मदत केली आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न लावलं तर तुमच्या मुलीला त्रास देऊन आम्ही आमचा बदला पूर्ण करणार आहे. त्यामुळे सगळे मला मुलगी देण्यासाठी घाबरत होते आणि त्यानंतर मला कोणती स्थळे आली नाहीत. माझी बहीण पण अजून बिन लग्नाची बसली आहे. तिच्यासाठी सुद्धा कोणतं स्थळ येत नाही, पण आम्हाला कोणता त्रास नाही. आम्ही खुश आहोत. छोटी मालकीन, तुम्ही खुश तर आहात ना? मोहन, आजपर्यंत मी खूप खुश होती, परंतु आज मला खूप दुःख झालं आहे. मी तुझं आयुष्य बर्बाद केलं. आणि प्रगती रडायला लागली. छोटी मालकीन, गाव आलं आहे, परंतु मी तुम्हाला इथंच सोडणार आहे. मी कधीच तुमच्या वडिलांच्या समोर जात नाही. मोहन, मी पण वडिलांना न सांगता आले आहे आणि आईला मी फोन केला होता तेव्हा आईने मला सांगितलं होतं की वडील शेवटच्या स्टेपला आहेत. ते माझी खूप आठवण काढत आहेत. मोहन, मी तुझ्यासाठी काही करू शकत असेल तर प्लीज मला सांग. छोटी मालकीन, माझी बहीण घरात बिन लग्नाची बसली आहे. तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ बघा. मोहन, मी नक्कीच तुझ्या बहिणीचं लग्न लावून देईन. आता मी जाते, नंतर भेटू. प्रगती स्वतःला गुन्हेगार समजून जड पावलाने तिच्या घराकडे निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी एक नोकर मोहनच्या घरी गेला आणि म्हणाला की तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलावलं आहे. मोहनचे आई वडील खूप घाबरले. ते विचार करतात की आता कोणतं संकट पुढे आलं आहे. मोहन एकटाच निघाला होता, पण जबरदस्तीने त्याचा मित्र धनाजी त्याच्यासोबत निघाला. मोहनने घरामध्ये प्रवेश केला. मोठे साहेब बेडवर झोपले होते आणि शेजारी भरपूर नोकर त्यांची सेवा करण्यासाठी होते. मोहनने त्यांना नमस्कार केला आणि तो एका कोपऱ्यात बसला. मोठ्या साहेबांनी नोकरांना एक खुर्ची आणायला सांगितली. नको नको मोठे साहेब, मला खुर्ची नाही पाहिजे. मोहन म्हणाला, मोहन, खुर्चीवर बस. मला तुझी माफी मागायची आहे. तुझ्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलं आहे आणि ती आज तिच्या परिवारासोबत खुश आहे. उद्या तिचा नवरा आणि तिची दोन्ही पण मुले येणार आहेत. प्रगती पळून जायच्या आधी ज्या मुलासोबत प्रगतीचं लग्न जमलं होतं तो मुलगा खूप लफडेखोर आणि दारुडा होता. त्याच्यासोबत प्रगती कधीच खुश राहिली नसती. आज त्याच्यापाशी 1 रुपयाची सुद्धा संपत्ती नाही. मोहन, खरंच मला माफ कर. असं म्हणून पश्चातापाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून आले. नाही मोठे साहेब, तुम्ही असं रडू नका. तुम्ही तर या गावाचे अन्नदाता आहात आणि मी तर फक्त माझ्या मैत्रीचं कर्तव्य पार पाडलं आहे. मोठ्या साहेबाला मोहनला जी शिक्षा दिली याचं खूप वाईट वाटत होतं. मोहन, तुझ्यासोबत जे आम्ही वाईट वागलो ते वर्ष आणि महागारी तर आम्ही आणू शकत नाही. हा, पण तुझ्यासाठी काहीतरी करण्याचं माझ्या डोक्यात चालू आहे. तुझी जी मी जमीन घेतली होती त्याच्या दुप्पट मी जमीन तुझ्या नावावर करणार आहे. आणि हो, माझ्याकडे आता खूप कमी दिवस राहिले आहेत आणि माझ्या मृत्यूनंतर मी माझे डोळे दान करणार आहे आणि त्यातील 1 डोळा मी तुला देणार आहे आणि त्याच्या खर्चाची सारी जिम्मेदारी मीच घेणार आहे. हे ऐकून प्रगतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मोहन प्रगतीच्या वडिलांच्या पायापाशी बसून मोठमोठ्याने रडू लागला. त्यानंतर मोहन प्रगतीला म्हणाला की छोटी मालकीन, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यामुळे ते दोघे साईडला जाऊन बोलू लागले. छोटी मालकीन, जमिनीचं मी समजू शकतो, परंतु डोळ्याबद्दलचा निर्णय मला आवडला नाही. मोहन, जेव्हा बाबा या दुनियेत नसतील तेव्हा त्यांचे राखेसोबत सगळं जळून खाक होईल, परंतु त्यांचा डोळा तुला लागला तर तेवढेच त्यांना पुण्य लागेल. मी तुझ्या डोळ्यांमध्ये एका डोळ्यात माझा मित्र आणि दुसऱ्या डोळ्यात मला माझे वडील दिसतील. असं केल्यावर माझे बाबा आणि मी जे पाप केलं आहे ते थोडं तरी कमी होईल.
15 दिवसांनी प्रगतीचे वडील देवाघरी गेले आणि त्यानंतर त्यांचा डोळा मोहनला बसवला. मोहनच्या डोळ्यामध्ये प्रगतीच्या वडिलांचा डोळा जिवंत होता. काही दिवसांनी प्रगती तिच्या सासरी निघाली. तिचा नवरा आणि मुले ऑटोने पुढे गेली. प्रगतीला टांग्याने जायचं होतं. सगळे रेल्वे स्टेशनला जाऊन थांबले होते. ट्रेन येण्यासाठी अजून वेळ होता. प्रगतीला अचानक काय झालं काय माहिती मोहनच्या पाया पडू लागली. छोटी मालकीन, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही माझ्या पाया पडून मला पापाचे भागीदार बनवत आहात. तुम्ही उठा अगोदर. मोहन, मी माझ्या मित्राच्या आणि वडिलांच्या पाया पडत आहे. मला आशीर्वाद दे की मी यानंतर कोणतंच वाईट काम करणार नाही. तू तुझा हात माझ्या डोक्यावर ठेव. प्रगतीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. हे पाहून मोहनच्या पण डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मोहनने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यानंतर प्रगती उठली आणि डोळे पुसत तिच्या नवऱ्याला म्हणाली की आपल्याला मोहनच्या बहिणीसाठी सध्या चांगलं स्थळ पाहायचं आहे. मी ह्याला वचन दिलं आहे. ते वचन मला पूर्ण करायचं आहे. अगं प्रगती, एकीसाठी नाही, दोघांसाठी आपल्याला स्थळ पाहावे लागणार आहे. मोहनचं पण आपल्याला लग्न करावे लागणार आहे. असं म्हणून तिचा नवरा मोहनच्या गळ्यात पडला. ट्रेन आली. ट्रेनमध्ये सगळे बसले आणि मोहन हात वर करून जोपर्यंत ट्रेन दिसत होती तोपर्यंत हात हलवत बाय करत डोळ्यात अश्रू घेऊन उभा होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.